3 वाजता उज्जैनमध्ये पोहोचल्यावर तर पहिले आल्या गाडी पार्किंगला लावून दिली. मग काय तिथे निघलो मंदिराकडे दर्शन करायला. उज्जैनमध्ये पोहोचल्यावर इथं पण पुन्हा पाऊसच सुरू झाला. मग काय लागलो दर्शनाच्या रांगेमध्ये दर्शन करायला. पब्लिक जास्त आल्यामुळे म्हणून काय लाईनीमध्ये इकडून तिकडे नुसतं फिरावं लागत होतं. मग काय 2-3 तासांनी दर्शन झाले. दर्शन घेताना तर काही व्हिडिओ काढता आला नाही. तिथून पोलिसांनी लवकर काढून दिले. इथे पाऊसच इतका चालू होता की पूर्ण ओलच होऊन गेलो. गाडीजवळ आल्यानंतर गाडीत बसून इथून निघलो पुन्हा सिहोरला जाण्यासाठी. उज्जैनवरून 5:30 वाजता निघलो सिहोरला जाण्यासाठी. इथून चालू झाला आमचा पुन्हा प्रवास. रात्री 9 वाजता सिहोर मध्ये आल्यावर तर पहिली गाडी पार्किंगला लावून निघली. मग इथून निघलो दर्शन करायला. रात्री तर काही दर्शन झाले नाही म्हणून सकाळी दर्शन झाले. मग काय सकाळी सर्वांनी रुद्राक्ष मणी घेऊन निघालो घरी जाण्यासाठी. मग काय गाडीत बसून निघालो घरी जाण्यासाठी. घरी जाताना आम्ही जाणारे धुळे, चाळीसगाव, कन्नड या मार्गे. मग काय जाताना आम्हाला पुन्हा नर्मदा नदी लागली. मग काय पुढे आल्यावर ट्रक पलटी झाली त्याच्यामुळे घाटामध्ये जाम लागला होता. धुळे आणि चाळीसगाव क्रॉस करून आलो पुढे चाळीसगावच्या घाटामध्ये. चाळीसगावच्या घाटामध्ये एक तर रात्री गाड्या चालत नाही त्याच्यामुळे खूप भीती वाटायचं. घाटाच्या वरती आल्यावर वरतून एकदम भारी व्ह्यू दिसत होता खालचा. सकाळी 12 वाजता निघलो घरी यासाठी तर रातचे 12 वाजले. मग काय रात्री मला पप्पा 12 वाजता न्यायला पानपूर आलते. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला फॉलो करून ठेवा.